आज पोलीस भवन मध्ये UW मध्ये आज निवेदन देण्यात आलं होतं. काय कारण होतं, कशाचा फ्रॉड समोर आलेला आहे, काय सांगाल? नागपूर शहरामध्ये दिवसेंदिवस गोरगरीब लोकांना आणि इनोसेंट लोकांना लुटण्याचं काम सुरू आहे. अनेक स्कीम आणल्या जातात आणि त्या माध्यमातून गोरगरिबांना लुटले जाते. अशीच परिस्थिती नागपूर शहरामध्ये डॉलर पेच्या नावाने करण्यात आली आणि अरबो रुपये लोकांकडनं काढण्यात आले. या संदर्भात प्रदेशचे पदाधिकारी हाजी सोहेलभाई पटेल यांच्याकडे जे भुक्तभोगी लोक आहे त्यांची तक्रार आली असता या माध्यमातून चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय इथे चर्चा झाली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखामध्ये हे प्रकरण असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक जाधव मॅडम यांच्याशी भेट घेऊन सविस्तर या संदर्भात चर्चा केली. आपण बघत असाल सगळे तक्रारदाते दाते इथे उपस्थित आहे. या माध्यमातून दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी आजच्या आज दोषींवर गुन्हा दाखल व्हावा. मला असं वाटतं सुयश पाटील म्हणून आणि इतर कोणी लोक आहे, शुभम पाटील, ज्यांनी हा फ्रॉड केलेला आहे आणि त्या माध्यमातून अरबो खरबो रुपये लोकांचे लाटले आहे आणि यासारखे परत भविष्यामध्ये कुठलेही कृत्य होऊ नये आणि अशा कृत्यांना तंबी लागावी यासाठी लवकरात लवकर गुन्हे दाखल करणं आवश्यक होते. आणि आजच्या सक्करदरा पोलीस स्टेशन मध्ये PI मॅडम यांच्या म्हणण्यानुसार आज गुन्हे दाखल होतील एवढा आम्हाला नक्की आमचा निश्चय आहे. कितीचा स्कॅम समोर आलेला आहे, किती लोक आहेत, काय सांग? नाही, हजारो लोक नागपूरच नाही तर इतर जिल्ह्यामध्ये देखील या ऍप्लिकेशनद्वारे लोकांना फसवणूक करण्यात आलेली आहे. खूप मोठा आर्थिक व्यवहार याच्यामध्ये झालेला आहे. पोलीस यंत्रणा तपास करत आहे, पण दोषींवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही इथे आलेलो. दोषींवर कारवाई झाली, ते सापळात अडकले की सगळं चित्र आपल्या सर्वांच्या समोर येईल. समोर आलेला आहे याच्यामध्ये आणि किती लोक आहेत आणि किती जणांचे किती किती पैसे, काय सांग? इथे तर भरपूरशे लोक इन्व्हॉल्व आहेत. जमेपर्यंत आमची कम्युनिटी अगर बघितली तर इथे 8 ते 10 हजार लोकांचा स्कॅम, 8,000 आणि 10,000 लोकांसोबत स्कॅम झालेला आहे. आणि खरं पाहता अमाऊंट तर सांगता येणार नाही, पण हा जो जवळपास करोडो मध्ये, खात्री तर नाही पण जवळ समजू शकतो 100 करोडच्या वरचा हा जो स्कॅम झालेला आहे. आणि ही तर माझ्या खात्रीनुसार मी कमी सांगत आहे, परंतु इथे सगळे जे गोरगरीब लोक होते, आमच्यासारख्या लोकांना हा प्लॅटफॉर्म सांगितला आला आणि आम्ही लोकांना हा जो त्रास झालेला आहे यामुळे आम्हाला खंत वाटत आहे. परंतु आज डॉलर पे सारखे भरपूरसे सिस्टम नागपूरमध्ये आणि काही कुठेतरी चालू आहेत. आम्हाला आज हा जो इथे CP ऑफिसमध्ये येऊन जो अडथळा काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, आम्हाला खात्री आहे काय याच्यासमोर असे गुन्हे पुन्हा नागपुरात किंवा कुठेही व्हायला नको आणि आमच्यासारख्या गोरगरीब लोकांना कोणत्याही प्रकारची हानी व्हायला नको, असंच माझी एक इच्छा आहे. आणि ह्या कामला लवकरात लवकर रिझल्ट येईल अशी आम्हाला खात्री दिली आहे. तर धन्यवाद. आम्ही इथे येऊन आम्हाला सगळ्यांना सहयोग केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज इथे आम्हाला सहयोग मिळाला, आम्ही धन्यवाद करतो आहे. आणि आमचे जे सर्व इथे कम्युनिटी आलेली आहे, आज बाहेरगावून आलेली लोक आहेत, यांना न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे. कशा प्रकारचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं आणि त्यामध्ये कशा कशा प्रकारचे अप्लिकेशन आहेत आणि काय जनतेला संदेश द्याल याच्यातून काय सांगा? मित्रांनो, मी सांगू इच्छितो की आज जो स्कॅम होऊन राहिलेला हा स्कॅम आधी रुपयामध्ये केला जात होता, परंतु आज हा मोठा स्कॅम एक अप्लिकेशनच्या माध्यमातून केला जातो आणि हा ऑनलाईनच्या नावाने लुबाडलेला जातो. एक अप्लिकेशन येते आणि या अप्लिकेशनच्या माध्यमातून डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट म्हणून सांगितलं जाते आणि ह्या डिसेंट्रलाइज प्रोजेक्टला कोणी ना कोणीतरी हँडल करत असतो. आज मला याच्याबद्दल खात्री मिळाली की याला चालवणाऱ्या बॅकएंड मध्ये कोणीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर असतो आणि त्याच्यामधून तो डाटा कन्वर्ट करतो आणि त्याला करन्सीला कन्वर्ट करतो. आणि इंडियामध्ये याला म्हणजे म्हणू शकतो की इंडियाला परमिशन नाही आहे की क्रिप्टो करन्सीला मार्केटमध्ये आणण्यासाठी. आणि हे गुन्हे करून आज इंडियातले पब्लिक याचे बळी पडून राहिलेले आहेत. अप्लिकेशनच्या माध्यमातून टोकन पॉकेट, ट्रस्ट वॅलेट असे अप्लिकेशन्स आहे जे प्ले स्टोअरवर येतात आणि याच्या माध्यमातून हे स्कॅम केले जातात. सर